आज आपण शेवभाजी बनवणार आहे. त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा मसाला करून घ्यायचा आहे. त्या मसाल्यासाठी थोडे शेंगदाणे, इथे मी कोकोनट पावडर घेतली आहे, 1 मिरची, हरभऱ्याची डाळ, चणा डाळ, त्याला चणा डाळ असं म्हणतात. त्यानंतर आलं आणि लसूण. आता सर्वप्रथम हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे. त्यासाठी सर्वप्रथम पॅन गरम करायचं, त्यामध्ये थोडं तेल टाकायचं आहे. तेल टाकल्यानंतर त्यामध्ये थोडी डाळ टाकायची, जी आपण घेतलेली आहे ती. ती चांगली भाजून घ्यायची आहे. इथे आपण पाहतोय की डाळ आपली लाल झालेली आहे, त्यामुळे काढून घ्यायची. त्यानंतर शेंगदाणे टाकायचे. अशा प्रकारे आपल्याला हे सगळं भाजून घ्यायचं. त्यानंतर कोकोनट पावडर, हे चांगलं भाजून घ्यायचं आहे. यामध्येच आलं लसूण टाकायचं आहे. चांगलं भाजून घ्यायचं आहे. मिरची टाकायची, हिरवी मिरची पण भाजून घ्यायची चांगली. त्यानंतर मी इथे कांदा घेतलेला आहे. तो कांदा गॅसवर भाजला आहे मी चांगला. गॅसवर ठेवून द्यायचा आणि 15 मिनटं त्याला सर्व साईडनी भाजून घ्यायचं. तो कांदा पण चांगला परतून घ्यायचा आपल्याला. अशा प्रकारे सगळा कांदा आणून घ्यायचा. गॅस बंद करून टाकायचा. त्यानंतर हे सगळं मिक्सर ग्राइंडरमध्ये टाकून याची बारीक पेस्ट बनवायची. थोडं पाणी टाकायचं आहे आणि चांगली बारीक पेस्ट बनवायची. तुम्ही इथे पाहताय मी याची ग्राइंडरमध्ये छान मसाल्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे. त्यानंतर गॅस गरम करायचा, पॅन गरम करायचा. पॅन आपला गरम झालेला आहे. यामध्ये तेल टाकायचं आहे. त्यानंतर आपण जे मिक्सचर केले मसाल्याचं बारीक, ते थोडंसं यामध्ये टाकायचं. थोडंसंच टाकायचं, सगळ्यांना सगळं टाकायचं नाही. त्यानंतर यामध्ये हळद टाकायचे, धनिया पावडर 1 चमचा, 1 चमचा लाल तिखट,
तुमच्याकडे जर घरगुती काळा मसाला असेल तर तोही तुम्ही टाकू शकता थोडा. तिखट तुमच्या आवडीप्रमाणे टाका. तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार. आता हे पहिल्यांदा थोडा गॅस कमी करायचा आपल्याला आणि हे मिश्रण थोडं हलवायचं. यामध्ये मीठ टाकायचे. घालून घ्यायचं चांगलं. मला तेल सुटेपर्यंत हलवायचं आहे. हे मिश्रण आपलं बनतं आहे तोपर्यंत इथे मी शेवेसाठी जसं पीठ मळून घेतलं आहे. त्यामध्ये ग्राम फ्लावर म्हणजे बेसन पीठ, थोडी लाल मिरची पावडर, थोडी हळद आणि मीठ असं हे सर्व मिक्सचर पाण्याने मळून घेतलं आहे मी आणि असा गोळा बनवला आहे. आपलं याला तेल सुटलेलं आहे. त्यानंतर आपला जो उरलेला मसाला आहे त्यामध्ये पाणी टाकून हे सर्व याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. आपल्याला याच्यामध्ये शेव टाकायची, त्यामुळे सुरुवातीला पाणी थोडं जास्तच ठेवायचं आहे की ज्याच्यामुळे शेव शिजायला आपल्याला थोडं पाणी लागेल. अजून थोडं पाणी टाकावं लागेल. इथे मी शेव पाडण्यासाठी किसणी घेतलेलं आहे. याच्यातून तुम्ही शेव पाडू शकता. अशा प्रकारे आपल्याला सगळी शेव काढून घ्यायची. इथे तुम्ही पाहताय की मी अशी शेव काढून घेतली आहे. त्यानंतर गॅस फुल करायचा आहे आणि ही शेव शिजून द्यायची. थोडं दाबून घ्यायचं. आपली भाजी झालेली आहे. गॅस बंद करायचं. यात कोथिंबीर टाकून त्याला शिजवायचं. आपली शेवभाजी तयार आहे. ही शेवभाजी एकदा नक्की घरी करून खावा आणि काही सजेशन असेल तर मला नक्की कळवा. थँक्यू.